सो काय केलंय आपण आतापर्यंत, सिंपल सा डोमेन रिलेटेड इन्फॉर्मेशन कॅप्चर केली आहे आणि डीएनएसचा वर्कफ्लो काय असतो ते बघितलेलं आहे. तर ही डायग्राम तुम्हाला ऑफिशियल अमेझॉनच्या पेजेसमध्ये पण दिसेल, पण इथे चेक करावं लागेल ट्रॅफिक वर्कफ्लो वगैरे कुठे आहे ती डायग्राम. बट येस, वी ऑलरेडी सी की कशा पद्धतीने काम होत आहे. कळलं? वर्कफ्लो समजला? कळलं का इथे? हा, तर हा एक वर्कफ्लो तुम्हाला फॉलो करायचा आहे. डीएनएस क्वेरी जाणार, एक्झाम्पल रूट डीएनएस सर्व्हर कडे, देन तिथून टॉप डोमेन लेवल कडे, टॉप डोमेन लेवल चेक करणार की क्वेरी कुठे जायची आहे, तर ऍप्लिकेशन ऍक्च्युली कुठे आहे हे चेक करणार. ऍप्लिकेशन चेक केल्यानंतर इथे येईल तुमचं गोडॅडी. काय येणार इथे? गोडॅडीवर होस्टिंगवर, आणि इथे येणार तुमचा राऊट 53. आता गोडॅडी कडे आपलं काय आहे, example.com आहे, बट ऍप्लिकेशन आहे का? नाही आहे. होस्टिंगर कडे आपला example.com आहे, बट डोमेन आहे, ऍप्लिकेशन आहे का? नाही. ऍप्लिकेशन कुठे आहे? आता इथे जर आपलं नाव आहे, डीएनएस आहे, example.com आहे, ऍप्लिकेशन नाही आहे, तर याला इन्फॉर्मेशन तर असायलाच पाहिजे, राईट? तर तो इन्फॉर्मेशन असेल तुम्हाला, तो कुठे पाठवणार? राऊट 53 कडे पाठवणार. आणि राऊट 53 मध्ये तुमची एडब्ल्यूएस मध्ये ऍप्लिकेशन आहे ना, एडब्ल्यूएस मध्ये ऍप्लिकेशन, तर तो रिक्वेस्ट पाठवणार. एडब्ल्यूएस मध्ये आयपी ऍड्रेस चेक करणार, आयपी ऍड्रेसवर तुम्हाला त्याची आपली ऍप्लिकेशन चालू दिसेल, आणि देन तुम्ही त्या ऍप्लिकेशनला ऍक्सेस करू शकता युजिंग आयपी ऍड्रेस. आयपी असो, लोड बॅलन्सर डीएनएस असो, और S3 वाला डीएनएस असो, तो त्यावर तुम्हाला फॉरवर्ड करून देईल. कळलं? तर हा पूर्ण एक सिनारिओ आहे, वर्कफ्लो आहे, जो तुम्हाला तुमच्या एका ऍप्लिकेशन ऍक्सेस करायसाठी वर्क होतो बॅकएंड मध्ये. आता कसं करायचं? सो आपण आता बघितलंय की इथे तर आपल्याला डोमेन घेता येत नाहीये, तर आपण कुठून घेतलाय? होस्टिंगर कडून. ठीक आहे, होस्टिंगर कडून घेतलाय TigerAttack.online. हे नाहीये, मी ऑलरेडी एक डोमेन घेतलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर एक डोमेन आहे परचेस केलंय मी, कोणता? learnwithsuraj.online. ओके, ऑटो रिन्युअलचा ऑप्शन बंद ठेवायचा, नाहीतर काय होईल, दरवर्षी एकदा तुम्ही परचेस करताय, ठीक आहे, 125 या वर्षी लागतायत, पण सेकंड टाइम जेव्हा दुसऱ्या वर्षी तुम्ही हा ऑटो रिन्यू असेल, तर ऑलमोस्ट तुमची 1500 किंवा 2000 रुपये कॉस्टिंग लागते. तर बेटर वे आहे की प्रत्येक वर्षी तुम्ही परचेस करा आणि याला इथे ऑफ ठेवा. कळलं? हा, तर तुमचा नुकसान होणार नाही, कारण मे बी तुम्ही पुढच्या वर्षी हा डोमेन यूज पण करणार नाही, होऊ शकते ना, त्यामुळे. ठीक आहे, तर आता इथे बघा, हा डोमेन तुम्ही घेतलेला आहे. तुम्ही डोमेन राऊट 53 मध्ये पण घेऊ शकता, जर तुमचा अकाउंट फ्री टायर अकाउंट नाहीये तर. कसं करायचं? तर जी प्रोसेस तुम्ही इथे फॉलो केली आहे, तीच प्रोसेस तुम्ही कुठे फॉलो करणार? AWS राऊट 53 डोमेन मध्ये. इकडे रजिस्टर्ड डोमेन तुम्ही सर्च करणार, चेक अवेलेबिलिटी सर्च केल्यानंतर इथे तुम्हाला येणार, अँड देन तुम्ही रिक्वेस्ट करून पेमेंट करून त्याचा फुल ऑथॉरिटी कॅप्चर करणार. समजलं? आता मला सांगा, डोमेन आपल्याकडे इथेच आहे, जर आपण AWS कडून घेतलं, डोमेन इथेच आहे, तर काय करतो डोमेन? AWS काय करतो? तर AWS एक होस्टेड झोन क्रिएट करतो. काय क्रिएट करणार? एक होस्टेड झोन क्रिएट करणार, आणि तो होस्टेड झोन तुम्हाला इथे दिसणार. हे दिसतंय लेफ्ट हँड साइड होस्टेड झोन वरती. हा, आता हे होस्टेड झोन काय आहे? तर होस्टेड झोन आपला टॉप लेवल डोमेनची इन्फॉर्मेशन ठेवतो. कळलं? ज्यामध्ये मल्टिपल रेकॉर्ड्स असणार, तुमच्या ऍप्लिकेशन कडे जाण्याचे राउट्स असणार. कळलं? तुमच्या ऍप्लिकेशन कडे जाण्याचे राउट्स असणार, ते म्हणजे होस्टेड झोन. होस्टेड झोन मध्ये तुमच्या जो डोमेन आहे त्या डोमेनची इन्फॉर्मेशन, तुमच्या डोमेनची इन्फॉर्मेशन आणि ऍप्लिकेशन कडे जाण्याचे राउट्स. कळलं का? हा, तो होस्टेड झोन ऑटोमॅटिक मोड इन द करंट सर्च बिहेवियर ऑप्टिमाइज फॉर द बेस्ट रिझल्ट. हे काय लिहिलं? लेट्स चेक व्हॉट इज होस्टेड झोन. ओके, सो होस्टेड झोन सिंपल तुमची कंप्लीट इन्फॉर्मेशन ठेवतो. So is a container for records that defines how to
राऊट ट्रॅफिक फॉर अ स्पेसिफिक डोमेन. तर example.com ला तुम्ही हिट करताय तर ती कुठे जायला पाहिजे? It acts like a traditional DNS zone file holding records such as multiple records असणार आणि त्यानुसार तुमच्या ऍप्लिकेशनला हिट करायला तो तुम्हाला परमिशन देणार. कळलं? तर होस्टेड झोन सिम्पली तुमच्याकडे एक रेकॉर्डचा फॅक्टरी असतो, मल्टिपल रेकॉर्ड्स असणार ज्यामध्ये तुमच्या ऍप्लिकेशनची इन्फॉर्मेशन असणार. आता ऍप्लिकेशन EC2 वर होस्टेड आहे तर त्याची इन्फॉर्मेशन कुठे असेल? या होस्टेड झोन मध्ये असेल. आलं लक्षात? S3 वर आहे तर ती इन्फॉर्मेशन कुठे असणार? या होस्टेड झोन मध्ये असणार. लोड बॅलेन्सर वर आपण हिट करतोय का तर ती इन्फॉर्मेशन सुद्धा कुठे असेल? या होस्टेड झोन मध्ये असेल. आलं लक्षात? तर जेव्हा तुम्ही इथे होस्टेड एक डोमेन परचेस करताय, जर हा फ्री टायर अकाउंट नाहीये आणि तुम्ही डोमेन इथून घेतलाय, कुठून? AWS कडून, तर इथे एक होस्टेड झोन ऑटोमॅटिक क्रिएट होतो. काय होईल? ऑटोमॅटिक क्रिएट होईल. आपल्याला करायची गरज पडणार नाही. तो ऑटोमॅटिक रेकॉर्ड्स बनवणार आणि ऍप्लिकेशनची इन्फॉर्मेशन कॅप्चर करणार. कळलं? कॅप्चर नाही करणार, आपल्याला कॉन्फिगर करावं लागेल, पण तो झोन क्रिएट करून ठेवतो जिथे तुम्ही ऍप्लिकेशनची इन्फॉर्मेशन देणार. बरोबर आहे? समजलं? समजलं? ते नाही समजलं? हा, तर मग विचारायचं ना, ऍप्लिकेशन आता एक कन्सिडर करा की EC2 इन्स्टन्स वर आहे, पण त्याची इन्फॉर्मेशन AWS कडे आहे का? नाही आहे. तर AWS कडे जर तुम्ही डोमेन घेताय जसं example.com, तर तो काय करेल? डोमेन कुठेही घ्या तुम्ही, त्याच्याकडे ऍप्लिकेशन कडे जाण्याचा इन्फॉर्मेशन राहत नाही. तो आपल्याला कॉन्फिगर करावा लागेल. एवढं आलं लक्षात? हा, तर इथेच आपण जर डोमेन घेतोय, डोमेन घेतलं ना, फक्त नाव घेतलंय, ऍप्लिकेशन कडे जाण्याचे मार्ग लावले का? नाही लावले अजून. तर ते मार्ग, ते राउट्स आपल्याला कॉन्फिगर करायचे आहे. तर येथे AWS काय करतोय? एक झोन क्रिएट करतोय. कळलं का? आपल्या डोमेनने जे आपण परचेस केलाय त्याच नावाने एक होस्टेड झोन क्रिएट होतो. आलं? आणि तिथे आपण काय कॉन्फिगर करणार की बाबा माझं जे डोमेन आहे त्याला हिट केला नंतर ऍप्लिकेशन कुठे जाणार, ऍप्लिकेशन कडे रिक्वेस्ट आणि ऍप्लिकेशन कुठे आहे ते कुठे असणार? कॉन्फिगर होस्टेड झोन मध्ये. आलं का लक्षात? रिया पक्का? तर होस्टेड झोन का बरं क्रिएट केलाय? राउट्स असणार तिथे ऍप्लिकेशन कडे जाण्यासाठी. डोमेन नेम असल्यामुळे आपला ऍप्लिकेशन हिट होईल असं नाहीये. आपल्याला राउट स्पेसिफाय करावे लागतील आणि ते कॉन्फिगरेशन कुठे होईल? होस्टेड झोन मध्ये. क्लिअर झालं? ओके. तर काय होतं इथे आता? आपली डोमेन कुठे आहे? आपला होस्टिंग आणि आपली ऍप्लिकेशन कुठे आहे? AWS मध्ये. तर इथे आपल्याला होस्टेड झोन क्रिएट होतोय का ऑटोमॅटिक? नाही, करावा लागेल. सो क्रिएट होस्टेड झोन कोणत्या नावाने असला पाहिजे? कोणत्या नावाने असला पाहिजे? त्याच नावाने असला पाहिजे ज्या नावाने आपलं डोमेन आहे. काय असलं पाहिजे? राईट. सो सिंपल, आपलं डोमेन काय आहे? कॉपी करा. दिसतंय? सो इथे यायचं, हे नाव इथे पेस्ट करायचं. आणखी काहीही करायचं नाहीये. डिस्क्रिप्शन द्यायचं असेल डिस्क्रिप्शन द्या. तुम्हाला प्रायव्हेट ठेवायचं आहे की पब्लिक ठेवायचं आहे? आपल्याला पब्लिक ठेवायचं आहे सध्या. बाकी काहीही इन्फॉर्मेशन द्यायची गरज नाही. आणि क्रिएट होस्टेडचं सेम नाव उचलायचं आहे आपल्याला आपल्या, तेव्हाच तो काय करेल? आयडेंटिफिकेशन प्रॉपर ठेवेल. कुठलेही नाव देऊ शकणार नाही. तर आता इथे बघा टॉप लेवल डोमेन्सची इन्फॉर्मेशन आली आहे. नेम सर्व्हर्स आणि SOA हे दोन काय आहेत? तर हे दोन आहेत रेकॉर्ड्स. काय आहेत? रेकॉर्ड्स जे इन्फॉर्मेशन कॅप्चर करून ठेवतात. जे इन्फॉर्मेशन कॅप्चर करून ठेवतात. आता SOA साइन ऑफ अथॉरिटी म्हटल्या जाते आणि NA म्हणजेच काय? नेम सर्व्हर. ओके. देन सध्या राउटिंग काय आहे यामध्ये? राउटिंग पॉलिसी सिंपल राउटिंग पॉलिसी
हे काय आहे इथे डिफरन्शिएटर, त्याचा सोडून द्या, एलियास सोडून द्या सध्या, इथे दिसेल राऊट ट्रॅफिक. ओके, तर व्हॅल्यू आणि राऊट ट्रॅफिक. सो इथे तुमच्याकडे इन्फॉर्मेशन दिली जाते, एसओए म्हणजेच साइन ऑफ अथॉरिटी. तर हा कॅप्चर करून ठेवतो इन्फॉर्मेशन तुमच्या डोमेनची. कुठे? हो, आपण काय क्रिएट केलंय, आपण फक्त होस्टेड झोन क्रिएट केलाय आणि त्याच्या आतमध्ये हे बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले आहे. कळलं? रेकॉर्ड्स याच नावाने दिसेल तुम्हाला, टाईप वेगवेगळे असणार. हा, टाईप त्यांचे वेगवेगळे असणार. हे बाय डिफॉल्ट क्रिएट झालेले रेकॉर्ड्स आहेत, जे बाय डिफॉल्ट क्रिएट होतात त्यामध्ये नेम सर्व्हर आणि एसओएस आहे. कळलं? इथे काही कन्फ्युजन, काही प्रॉब्लेम नाही. तर हे का बरं केलं आपण होस्टेड झोन क्रिएट? कारण आपला जो डोमेन आहे तो दुसरी कुठेतरी अवेलेबल आहे आणि ऍप्लिकेशन आपला AWS मध्ये अवेलेबल आहे. तर ऍप्लिकेशन कडे जाण्याचे मार्ग कोणाकडे असले पाहिजे? या होस्टेड झोन कडे असले पाहिजे. म्हणून AWS मध्ये आपण होस्टेड झोन क्रिएट केलेला आहे. कन्फर्म? ओके. सो आता बघा, इथे टॉप लेवल डोमेन दिसतील. हे जे टॉप लेवल डोमेन्स आहेत हे आपल्याला काय करतात, तर आपल्या ऍप्लिकेशन कडे घेऊन जाणार. एखादा जरी इथे काम करत नाहीये, जसं .NET जर काम करत नाहीये तरी तो दुसऱ्या .com कडे जाणार, तो आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. जर हे काम नाही करत आहे तर बाकीचे 2 अजून आहेत आपल्याकडे. तर 4 पैकी 1 आपल्याला ऍप्लिकेशन पर्यंत घेऊन जाणार. कळलं? 4 पैकी 1 आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन कडे घेऊन जाणार. तर हे रेकॉर्ड्स असणार आणि हे त्याचे व्हॅल्यूज आहे, नेम सर्व्हर्स म्हटलं जातं त्याला. समजलं? काय कन्फ्युजन आहे? नाही. काय? हे आपल्या डोमेनची इन्फॉर्मेशन ठेवते. ठीक आहे? हा, तर हे बेसिक्स आहेत. टाइम टू लिव्ह, TTL माहिती आहे तुम्हाला? हेल्थ चेक माहिती आहे, लोड बॅलेन्सर मध्ये करून बघितलंय आपण. लोड बॅलेन्सर मध्ये आपल्या इन्स्टन्स वर तो 80 पोर्ट नंबरवर इंजिनिअरिंग चालू आहे की नाही आहे चेक करायचा. तर इथे पण आपला इन्स्टन्स वर्किंग आहे की नाही आहे, ऍप्लिकेशन एक्सेसिबल आहे की नाही आहे ते चेक करणार. कळलं? म्हणजेच हेल्थ चेक करणार. फाईन. आता या टेस्ट करून बघायचं असेल तर EC2 इन्स्टन्स वर आपल्याला काय पाहिजे? एक इन्स्टन्स पाहिजे. ठीक आहे, तर हे करून बघू नेक्स्ट याच्यामध्ये.